नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण थोड समाजसेवक नथुबा बेगडे शाळा क्रमांक 2 या ठिकाणी आहोत. या ठिकाणी स्वच्छता संदर्भात एक पुण्यातून अधिकारी आलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. कसं मार्गदर्शन असणार आहे यासंबंधी थोडक्यात माहिती आपण लवकर जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, काय सांगाल? आपण आता शाळेमध्ये आहोत. नमस्कार. स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत तळेगाव दाभाडे परिसरामधील सर्व प्रायव्हेट शाळा आणि खाजगी शाळांमधील मुलांना घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत मुलांना आपली शाळा स्वच्छ आणि सुंदर शाळा, आपलं शहर, आपलं गाव, आपलं घर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आज तळेगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये मुलांना घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आम्ही कचरा वर्गीकरणाची माहिती, रिसायकल होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत हे सर्व त्यांना समजून सांगण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि हे सांगत असताना आम्ही काही किटचा उपयोग करत असतो. या किटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक छानशी सबसिडीचा वापर आम्ही करत असतो. या सबसिडी अंतर्गत मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने ही सबसिडी खेळाल त्या सबसिडीमध्ये स्वच्छतेचं महत्त्व आहे. उदाहरणार्थ जर समजा एखादा मुलगा खेळत खेळत 12 नंबरवरती गेला इथे, तर आपल्या ताटामध्ये आवश्यक असलेलं अन्न आपण हवं तेवढंच घ्यायचं आहे. जर जास्त झालं तर फेकून द्यावा लागेल, मग तो कचरा वाढेल. हे मुलांना खेळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शिकवत आहोत. त्याचप्रमाणे या किटचा जर आपण पाहिलं तर हे पहा, अशा प्रकारचं एक इयरली कॅलेंडर आम्ही तयारी केलेला आहे. जर शाळांमध्ये आपल्याला स्वच्छतेच्या संदर्भात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी जर घ्यायच्या असतील तर ॲक्टिव्हिटी या कॅलेंडरचा आपण उपयोग करू शकता. अगदी प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक वीकमध्ये जर तुम्हाला ॲक्टिव्हिटी काय घ्यायच्या असतील तर या कॅलेंडरचा तुम्ही उपयोग करू शकाल. त्यानंतर आम्ही या रिसायकल कॉर्नर नावाची एक ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये आपण मुलांना छानसा ॲक्टिव्हिटी करत असतो की अशा प्रकारच्या 3 वस्तू आहेत. यामध्ये काही मुलांनी काही कपडे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर काही मुलांना आम्ही सांगू शकतो की ई वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे असं मटेरियल तुम्ही आपल्या शाळेमधील, आपल्या घरामधील ज्या वस्तू रिसायकल होऊ शकतील ह्या वस्तू यामध्ये टाकू शकाल. आणि मग नंतर त्या वस्तू एकत्र नगर परिषदेची गाडी येऊन गेल्यानंतर अशा प्रकारच्या 3 बिन, डस्टबिन ते दिल्या जातात. आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे टुगेदर वी कॅन. काय लिहिलेलं आहे? टुगेदर वी कॅन. म्हणजे आपण सगळे मिळून आपलं शहर, आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवूयात. हे रिसायकल कॉर्नर म्हणजे मुलांना या वयात स्वच्छतेचं महत्त्व समजावं. रिसायकल होणारे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी यामध्ये मुलांनी शाळेत टाकावे आणून यामध्ये, आणि आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जर समजा खूप सारे मुलांना बक्षिसं आम्ही या किटच्या माध्यमातून देत असतो. जी मुलं अगदी छान उत्तरं देतील त्यांना अशा प्रकारच्या गिफ्ट देऊन त्या मुलांना खुश करत असतो. तर मला म्हणायचं आहे की नगर परिषदेमधील सर्व नागरिकांनी, शाळेय मुलांनी, शिक्षकांनी यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत जे अधिकारी आहेत त्यांनी अतिशय छान असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं. आपण त्यांच्याकडे थोडक्यात त्यांची ओळख जाणून घेऊया. सर नमस्कार, काय ओळख सांगाल? नमस्कार, माझं नाव राम साठे. मी पुणे महानगरपालिकेमध्ये स्वच्छता विभागामध्ये काम करत असतो. पण आता तळेगाव नगर परिषदेमध्ये मुलांना बाहेर नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व समजावं, म्हणजे घनकचरा व्यवस्थापनावरती नागरिकांचा जास्तीत जास्त लक्ष राहावं याच्यासाठी आम्ही काम करतच आहोत. पण शालेय विद्यार्थ्यांना या वयामध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचऱ्याचे प्रकार किती असतात, कुठल्या रंगाचा वेगळा डब्बा वेगळा असतो, रिसायकल करणारे काही वस्तू आहेत, त्यानंतर मुलांना स्वच्छतेचं महत्त्व समजावं याच्यासाठी तळेगाव नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या
सर्व शाळा मग नगर परिषदेच्या काही शाळा, खाजगी शाळा यामध्ये या मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व समजावं. म्हणजे माझी शाळा स्वच्छ शाळा, माझं घर स्वच्छ आणि सुंदर घर याच्या अंतर्गत आम्ही वर्गामध्ये मुलांना स्वच्छतेच्या संदर्भात काही किट वापरून त्यांना घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत मार्गदर्शन करत असतो. धन्यवाद. धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत शिक्षक आहेत, आपण त्यांच्यावर थोडं जाणून घ्या. मॅडम नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? नमस्ते, मी वर्षा थोरात, नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2 या ठिकाणी मुख्याध्यापिका या पदावरती कार्यरत आहे. आज आपल्याकडे आनंदी शनिवार अंतर्गत राम साठे सरांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ महाराष्ट्र 2.0 अंतर्गत खूप छान असं घनकचरा व्यवस्थापनाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितलेलं आहे. त्याच माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी जे किट दिलेले त्या किटचं महत्त्वही समजून सांगितलेलं आहे. सर्व मुलांनी अतिशय आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेले आहेत, आत्मसात केलेले आहेत आणि सरांना छान त्यांनी प्रतिसादही दिलेला आहे. याच माध्यमातून यापूर्वी आपल्या शाळेने अनेक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्याच्यामध्ये परिसर स्वच्छता असेल, तळेगावमध्ये विविध ठिकाणी पथनाट्य असतील, पोस्टर स्पर्धा असतील, स्वच्छतेच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आहे, शाळेमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने सरांनी जे आता आपल्याला किट दिलेलं आहे त्या किटचा सुद्धा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने वापर करतील आणि सर्व मुलांनी सरांच्या माध्यमातून एक आता शपथही घेतलेली आहे की स्वतःच्या स्वच्छतेबरोबरच सर्व विद्यार्थी परिसराची देखील स्वच्छता या ठिकाणी ठेवणार आहेत. नक्कीच मॅडम, धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत काही शाळेतले विद्यार्थी नक्की त्यांना जो हा कार्यक्रम आहे तो कसा वाटला याच्याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया. बाळा, तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव काजल हरिंद्र यादव. मी नगर परिषद माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 2ची विद्यार्थिनी. आमच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा थोरात मॅडम व आमचे वर्ग शिक्षिका सौ नीलम जाधव मॅडम आज आमच्या शाळेत घनकचरा व्यवस्थापन निमित्त स्वच्छ भारत अभियान 2.0 म्हणून आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी राम साठे सर आले होते. त्यांनी आम्हाला खूप चांगल्यापैकी म्हणजे आम्हाला त्याच्यात उत्स्फूर्तता यावी म्हणून त्यांनी आमचं आधी मनोरंजन करून घेतलं. नंतर त्यांनी आम्हाला त्यात म्हणजे आपण सांगत असताना आपल्याला बोर होतो म्हणून त्यांनी आम्हाला खेळाच्या माध्यमातून कळावं म्हणून त्यांनी आम्हाला सापशिडीमध्ये सांगितलं. म्हणजे आपण खेळता खेळता आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे त्याचे महत्त्व त्यांनी आम्हाला समजावून दिले. त्यांनी आम्हाला टुगेदर वी कॅन म्हणून एक प्रोजेक्ट केलेला आहे. त्याच्यात प्लॅस्टिक वेस्ट, ई वेस्ट आणि क्लोथ वेस्ट असं दिलेलं आहे. त्याचा आमचे विद्यार्थी नक्की वापर करतील आणि त्यांनी आम्हाला कचऱ्याचे 4 प्रकार सांगितले आहेत. सुका कचरा, ओला कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा. सुक्या कचऱ्याचा रंग ब्ल्यू असतो, ओल्या कचऱ्याचा हिरवा आणि घातक कचऱ्याचं काळा कलर असतो आणि सॅनिटरी कचऱ्याचं रेड म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून आमचे विद्यार्थी त्याचा नक्कीच वापर करतील असे मी आभार मानते. धन्यवाद. थँक्यू, छान बोलली. नाव सांग तुझं. नमस्कार, माझं नाव स्नेहा सतीश झुंजाटे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे. आमच्या शाळेचे नाव नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2. आमच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा थोरात मॅडम आणि आमचे वर्ग शिक्षक सौ योगिता शिंदे मॅडम आज आमच्या शाळेमध्ये राम साठे सर आले होते नगर परिषद घनकचऱ्याविषयी माहिती सांगण्यासाठी. त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी आम्हाला घनकचऱ्याचे 4 प्रकार सांगितले होते. परत त्याचा वापर कसा करायचा. परत आमचे मनोरंजन केले. मनोरंजनामधून आम्हाला गिफ्ट्स काही दिले होते. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. त्याच्यामध्ये एक आशा नावाची मुलगी असते आणि एक तिचे आजोबा असतात. तर त्या दोघांमध्ये जो संवाद होतो त्या संवादातून ते आम्हाला सांगतात की आपण कचऱ्याचं कसं योग्य विल्हेवाट कशी लावली पाहिजे. जसं की ओला कचरा आपण ओला आणि सुका कचरा मिक्स करत असतो तर ते मिक्स न करता आपण ते वेगवेगळं करून दिलं पाहिजे. जसं की आपण जे आपल्या घरात काच वगैरे फुटली तर ते आपण तसंच टाकतो, पण ते जे कचरावाले घेणारे असतात त्यांच्या हाताला लागतं. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची त्याचे 4 प्रकार होते. ओला, सुका, परत घरगुती घातक कचरा, सॅनिटरी कचरा असे 4 प्रकार सांगितले होते. मग ते प्रत्येक कचऱ्यामध्ये कोणकोणते कसं टाकायचं, परत त्याची योग्य विल्हेवाट लावायची असं सरांनी सांगितलं होतं. थँक्यू. ओके, छान. नाव सांग तुझं. माझे नाव जय सचिन वाघमारे. मी इयत्ता 9वी या वर्गात शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव नगर परिषद माध्यमिक शाळा विद्यालय क्रमांक 2 आणि आमचे मुख्य
मुख्याध्यापिका मॅडम सौ वर्षा थोरात मॅडम आणि आमचे वर्गीय शिक्षिका सौ योगिता शिंदे मॅडम. आज आम्हाला राम सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं की कचऱ्याबद्दल, की आपलं स्वच्छ परिसर आणि आपलं घर किती सुंदर ठेवावे आणि ओला कचरा व सुका कचरा न मिक्स करता किती छान ठेवावे. आणि आपलं जे स्वच्छ भारत म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 हे आपण चालू केले आहे. सर नगर परिषदमधून आलते आणि आम्हाला चांगल्या प्रकारे एक मार्गदर्शन करून त्यांनी सांगितले की काम न करण्यापेक्षा आपण खेळातूनच हे काम कसे करावे. एक सापशिडीचा त्यांनी एक चार्ट आणला होता. सरांनी दाखवल्याप्रमाणे ती चार्ट आम्हाला खूप आवडला आणि मी विनंती करतो की आपण आपले परिसर आणि आपले घर स्वच्छ ठेवावे. धन्यवाद. नक्कीच खूप छान.